जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आपण काय केलेलं आहे आता, हे सापळे लावायचे आपल्याला. हे जे सापळे आहेत ना, त्याच्यामध्ये आतमध्ये हे बघा, हे असे ही औषधाचे गुंडे आहेत त्यामध्ये. हे बघा, ही फिलर युरिया म्हणून पुढे राहते, त्याच्यामध्ये ही पाकडामध्ये ही राहते गुंडे. आणि ही काय करत असते, ती माशी राहते एका, हे ह्या फळाला जी आहे, ही फळ लागलेलं बारकं समोरचं, हे बघा, ही फळ लागलेलं आहे, ह्या फळाला डंक मारत असते माशी. मग ती जी डंक मारणारी माशी आहे, ते ह्याच्याचं जी गंधक येतो असतो शेंट, ते शेंटवाडे का इथून माशी आतमध्ये जाते. मध्ये जाऊन काय करते, ती डंक मारणारी माशी ह्याला आकर्षक करते, ही वरला कलर, आणि माशी मध्ये जाते. मध्ये गेल्याच्या नंतर त्या मधल्या गुंडीच्या अवघानं काय होतं, मधली माशी जी गेलेली आहे ती मरून पडते मध्येच, डंक मारणारी माशी. मग ती सापळे ह्याच्यासाठी लावायची माल. आता ही जी माल आहे, हा माल, ह्या मालाला जर डंग मारला तर ही खराब होऊन जातं, ही येत नाही, ह्याला दुसरंच पुन्हा फळ धरावं लागते. त्याच्यामुळं ह्या पुन्हा आता ही सापळे लावलेली आहेत, तर ती मासे ह्या सापळ्यामध्ये अडकल्यामुळं प्लॉटला आपल्याला फायदा पडतो. तर आपण ही लावून घेऊ आज. बघा, ही असं लावून केलो आपण. ह्या बघा, दिलं सोडून. आता ही कल्या पूर्ण भागामधली जितकी बी माशी असेल ती सगळी इथं आकर्षित होत असते. एकरी नाही बी म्हणलं तर एक 25 सापळे लागतात आपल्याला एकरी. 25 सापळे लागतात एकरी, 25 सापळे. तर याचा रिझल्ट चांगला भेटतो आपल्याला लावल्यामुळे. ही माल खराब होत नाही, डंक मारलेला माल राहत नाही. मोठा जरी झाला लगेच की त्याचा डंक मारलं, तेव्हा त्या डंक मारायची माशी आहे तिथं. डंक मारला तर ते खराब होऊन जातो माल, नीट राहत नाही. तर आपण ते एक लावलेलं आहे, ह्या एक भागात लावून सोडू. बघा, इथे लावू म्हणजे ही पूर्ण भाग या ठिकाणी कव्हर होऊन जातो. आता मी पुढल्या साईडला लावतो, त्याच्या हिशोबानेच लावावं लागते.